श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज पत्ताकोबीची भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा पत्ताकोबीचं वरचे पानं काढून घ्यायचे. त्यानंतर असं बारीक स्लाईसमध्ये पत्ताकोबी चिरून घ्यायचा, एकदम बारीक बारीक चिरायचा. जर पत्ताकोबी चिरायला जर अवघड जात असेल तर ग्लासाने पण तुम्ही चिरू शकता. फक्त ग्लास त्यावर हे करायचं, चाकू जसं फिरवतो ना तसं ग्लास फिरवायचं, त्याने पण खूप बारीक स्लाईसमध्ये कट होते. त्यानंतर बघू शकता मी किती बारीक बारीक स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे. असा चांगला बारीक करून घ्यायचा. त्यानंतर आता आपण हिरवी मिरची घ्यायची. हिरवी मिरची तुमच्या याच्यावर घ्यायची, म्हणजे तुम्ही किती तिखट खाता त्याच्यावर. मी 10-12 घेतलेले आहेत. ह्या मिरच्या जरा जास्त तिखट नाही, त्यामुळे मी पण जास्त घेतलेत. आता आपण त्या मिरच्या पण चांगल्या मोठ्या मोठ्या कटमध्ये कापून घ्यायच्या. बारीक साईजमध्ये कापल्या तर तोंडात जाते, त्यामुळं काढता याव्या अशा मोठ्या मोठ्या साईजमध्ये कट करून घ्यायचं. मी ज्या पद्धतीने कट केलेले आहेत तशाच तुम्ही करून घ्या. त्यानंतर मी एक अर्धा वाटी तूर डाळ भिजू घातली होती. तुम्ही हवं तर हरभरा डाळ घालू शकता. त्यानंतर आता मी एक कढई ठेवलेली आहे गॅसवर. कढई चांगली तापू द्यायची. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 ते 2 पळी तेल टाकायचं. तेल पण चांगलं गरम होऊ द्यायचं. तेल आता आपलं गरम झालेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायचे. जिरे मोहरी चांगले फुलू द्यायचे. त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता पण चांगला तडतडू द्यायचा आणि हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या. हिरव्या मिरच्या 1-2 खालीवर करून घ्यायच्या चांगल्या, म्हणजे जास्त उडत नाहीत. हिरव्या मिरच्या पण थोड्या हलक्या तेलात तळून घ्यायच्या. त्यानंतर त्याच्यामध्ये मी अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकत आहे थोडी. ती पण छान अशी परतून घ्यायची. ती परतल्यानंतर तुम्हाला जर टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो टाकू शकता. मला टोमॅटो आवडतं, त्यामुळे मी त्यामध्ये आता टोमॅटो टाकणार आहे. जास्त टाकलेलं नाही मी टोमॅटो, अर्धच टाकलेलं आहे. टोमॅटो पण चांगलं भाजू द्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये मी हळद टाकलेली आहे. जास्त पण टाकायची नाही. आपली घरची हळद असेल तर अर्धा चमचा टाकायची, आणि जर बाहेरची असेल तर 1 चमचा टाकून घ्यायची. हळद टाकल्यानंतर थोडीशी मी हिंग टाकलेली आहे चवीपुरती. जास्त पण नाही टाकायची हिंग. हिंग टाकून झाल्यानंतर आता आपण जी 10-15 मिनटं तूर डाळ भिजू घातलेली होती ती टाकून घ्यायची. तूर डाळ 1-2दा चांगली हलवून घ्यायची. त्यानंतर आता त्यामध्ये आपण चिरलेला पत्ताकोबी टाकून घ्यायचा.
सगळा पत्ताकोबी टाकून घेतलेला आहे मी आता. त्यामध्ये आपण आता अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. त्यानंतर आता मीठ टाकून झाल्यानंतर आपण त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं. 1 ते 2 चमचे टाकायचे, जास्त पण नाही टाकायचं. आणि त्याला आता चांगलं हलवून घ्यायचं. चांगलं एकजीव करायचं. चांगल्या पद्धतीने हलवून घेऊन 5 मिनटं झाकण ठेवायचं. 5 मिनटानंतर एकदा झाकण उघडून बघायचं आणि एकदा खालवर करून घ्यायचा. तर त्यानंतर अजून 1 ते 2 मिनटं ठेवून द्यायचा. आपला पत्ताकोबी होतोय तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे मला नक्की कमेंट करून सांगा. कोणाकोणाला पत्ताकोबीची भाजी आवडती हे मला नक्की कमेंट करून सांगा. बघ आपली भाजी आता तयार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. दिसायला पण छान दिसते आणि टेस्ट पण खूप छान लागते. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. भेटूया आपण असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.